न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। बोधिवृक्ष स्थलांतरासाठी ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड इथं बैठक संपन्न। ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून असलेली बौद्ध वृक्ष स्थलांतर संदर्भात आज देहूरोड बैठक आयोजित करण्यात आली। बौद्ध वृक्ष या ठिकाणी अनेक वर्षापासून लावण्यात आलेला आहे, परंतु त्याच्या मुळ्या या पूर्ण बांधकामाला त्रासदायक होत आहेत। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बसवलेले बुद्ध मूर्ती त्यालाही त्याचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे। बांधकाम तुलाही त्रास होत आहे, म्हणून संबंधित बौद्ध वृक्ष हे दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यासाठी काढून दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये सर्व सामाजिक राजकीय बौद्ध उपासक उपासिका हे उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाडाच्या मुळ्याचे पाहणी करून मुळ्या किती लांब पसरली आहेत हेही अंदाज लावलाय। त्यामुळे विहाराला बौद्ध विहाराचा फटका बसू शकतो व बांधकाम करू शकतो। त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी जे बौद्ध वृक्ष लावलेले आहेत त्याला त्या ठिकाणी काढून मोकळ्या जागेमध्ये लावण्यात यावे असं नागरिकांकडून बोलण्यात आलं आहे। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। दिलीप कडलक, टॅक्स दादा गायकवाड, सुनील गायकवाड, अरुण जगताप, बापू गायकवाड, सर्व धम्मभूमी सुरक्षा समिती व या वेळी पुढील मीटिंग सर्वांच्या मते पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे असंही बोलण्यात आलंय। तरी पुढच्या मीटिंगला सर्व मंडळ पदाधिकारी व उपासक उपासिका सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। वन विभागाला रीतसर पत्र देऊन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात पत्र व्यवहार करणे, सर्वांच्या सहीचे वरील पत्र अधिकाऱ्यांना द्यायचे आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे असं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र K9 प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। जो 50-60 वर्ष झाले। आज आपण या ठिकाणी देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमी बौद्धविहार या ठिकाणी आलेलो आहोत आणि न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की हे बौद्ध वृक्ष झाड खूप मोठं अनेक वर्षापासून या ठिकाणी बौद्ध वृक्ष आहे, परंतु त्याच्या काही मुळ्या या पूर्णपणे स्तूपाला आतमध्ये गेलेले सगळीकडे पसरले गेल्यामुळे मूर्तीलाही ते आतमध्ये धोका पोहोचण्याची शक्यता आहे। त्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहे बौद्ध बांधव, त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूया। आपलं नाव? दिलीप कडलक। आपण काय सांगू शकता या बौद्ध वृक्ष संदर्भात? किती वर्षपूर्व जुना आहे? बुद्ध वृक्ष 57 साली लागलेला आहे, कारण आता याला जवळ 60 वर्ष होता त्या झाडाला, कारण त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे झाड लावलं गेलेलं आहे। पण आताची जी परिस्थिती आहे की बुद्धविहाराचं स्वरूप फार मोठं वाढत चाललेलं आहे आणि ह्या वाढत्या बौद्ध वृक्षामुळं बुद्धविहाराला आणि स्तूपाला धोका पोचण्याची शक्यता आहे। ह्यामुळं हे झाड जे आहे बुद्ध वृक्ष हे स्थलांतरित करण्याची आमची मागणी आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी जे बौद्ध वृक्ष आहे हे जमिनीपासून 10 फूट खोल खोदून दुसरीकडे 10 फूट खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये हे वृक्ष लावावा अशी एक आमची बौद्ध बांधवांच्या वतीनं विनंती आहे। आणि त्या संदर्भात आज ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये कृती समितीच्या वतीनं टॅक्सदादा गायकवाड यांनी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगला आम्ही उपस्थित होतो। उपस्थित असताना सर्व कृती समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांची मागणी हीच होती की हे बुद्ध वृक्ष जे लावलेलं आहे ते स्थलांतरित करावं, नाही तर आपण जे बुद्धविहाराचं जे काम केलेलं आहे, ज्या कामाला तडा जाण्याची शक्यता आहे आणि त्या बाजूला डाव्या बाजूला बाबासाहेबांची आस्ती आहे, त्या आस्तीला सुद्धा हा तडा जाण्याची शक्यता आहे। कालांतराने म्हणे भविष्यकाळामध्ये हे वृक्ष वाढत चाललेलं आहे, म्हणून आमची सर्वांची बौद्ध समाजाच्या वतीने विनंती आहे की हे वृक्ष या कृती समितीने या स्थलांतरित करण्याची विनंती केलेली आहे, तरी त्या संदर्भात आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे आणि मान्य केलेलं असताना ह्या वृक्षाचं तरी समाजामध्ये ची
आजच्या मिटिंगला आज प्रमुख असे कोण कोण उपस्थित होते? आजच्या मिटिंगला प्रमुख कृती समितीचे अध्यक्ष टेक्सादादा गायकवाड, तसेच प्रबुद्ध भाऊ साठे हेही उपस्थित होते. तसेच आजच्या पत्रकार रामदास भाऊ ताटे, सुनील गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, अरुण जगताप, अशोक गायकवाड, भालेराव साहेब, तसेच बरेचसेच सामाजिक कार्यकर्ते, कृती समितीचे कार्यकर्ते असे बहुसंख्येने 100 ते 150 कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आपली पुढची बैठक कधी असणार आहे? म्हणजे पुढच्या आजच्या याच्यात काय ठरलं असं? आजच्या बैठकीमध्ये हा विषय वन विभाग अधिकारी यांना निवेदन देणे, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनाही निवेदन देणे आणि अशा पद्धतीने मिलिटरी हेडक्वार्टर अशी 3 पत्र आज तयार करण्याचा विषय या मीटिंगमध्ये झालेला आहे. आणि या पुढच्या मीटिंगमध्ये विषय काढण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्वांची पत्र व्यवहार मागून आपण ह्या वृक्षाच्या दखल सर्वांनीच घेतलेली अशी विनंती कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपण पाहू शकता या ठिकाणी हे बौद्ध वृक्ष आहे. अनेक वर्षापासून 1915 हे बौद्ध वृक्ष आहे आणि त्याच्या जे काही मुळ्या ह्या विविध आतमधल्या बाजूस गाभाऱ्यास पूर्णाच्या या ठिकाणी जात असलेली कडा गेलेल्या मुळ्या बघा खाली जड्या गेलेल्या इकडे सर आता घेतलं मी पहिलं. ते खालच्या मुळ्या हो नाही हे सगळं पांगलेलं आहे. की हे आता इकडं वर आपल्याला दिसतंय ते खाली आपण भर टाकलेली, त्याच्यामुळे ते खाली किती गेला तर अनुभव ते शिफ्टिंगचं तुम्ही म्हटलं पाहता ना ते बघतो पहिलं नियोजन. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.